जगन्नाथजी अभ्यंकर, तुमचं नाव असेल. सभापती महोदय, शिक्षकांना देय असलेली वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी मंजूर करण्यात संस्था अडसर निर्माण करीत असल्यास प्रशासकीय अधिकाऱ्याने त्यास मंजुरी देण्याबाबतची मागणी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी करीत आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना 12 आणि 24 वर्षाच्या सेवेअंती अनुक्रमे वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणी अनुज्ञेय ठरविण्याची तरतूद असणे, काही शैक्षणिक संस्थांद्वारा या वेतन श्रेण्या मान्य करताना अडथळे निर्माण होणे, आर्थिक व्यवहाराविना सदर वेतन श्रेण्या मंजूर होणार नाहीत अशी दरपोक्ती केल्या जाणे आणि सेवापात्र ठरून अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही वरिष्ठ वेतन श्रेणी अथवा निवड श्रेणी मंजूर न होणे, विभागाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणी असहाय्यता प्रगट करणे, अखेर शिक्षकांना अशा हक्काच्या वेतन श्रेण्यांच्या लाभाविना सेवानिवृत्त होण्याची निर्माण झालेली अन्यायमूलक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने या प्रकरणी तातडीने कार्यवाही करावी अशी विनंती या औचित्याच्या मुद्द्याद्वारे करीत आहे. याशिवाय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7व्या आयोगामुळे देय असलेली 10, 20, 30 वर्षानंतरची उच्च श्रेणी शिक्षकांना देखील तातडीने लागू करून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये होत असलेला भेदभाव दूर करावा अशी मागणी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे करीत आहे.